धडक तिच्या दालनामध्ये गेले. यशोधरा मातेच्या महालामध्ये आपले प्रिय म्हणजे आपले शिष्य सारीपुत्र आणि मोगलायन यांना आपल्या बरोबर यशोधरेच्या दालनात नेले. यशोधरेला बोलण्यासाठी येण्याची भगवंताने आज्ञा दिली. सारीपुत्र आणि मोगलायन सोबत होते, दोन शिष्य. भगवंत त्यांना काय म्हणतात बघा, मी मुक्त आहे, यशोधरा मुक्त नाही आहे. बरीच वर्ष झाल्याने तिने मला पाहिलं नाही. 7 वर्षे घडून गेले. मला पाहिलं नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झालेली आहे आणि तिचे दुःख हलके करण्यासाठी तर तिच्या मनाला यातना होती की पवित्र तथागताला जर तिने स्पर्श केला का नाही तर तुम्ही तिला आड येऊ नका. म्हणजे अगोदर सांगितलं बा दिव्य वृत्ती, ज्याला म्हणतात दिव्य वृत्ती. दोन्ही शिष्याला सांगितलं, सारीपुत्र आणि मोगलायन सोबत घेतले. यशोधरेच्या महालात जायच्या वेळेस मी मुक्त आहे ते मुक्त नाही आहे, कारण 7 वर्षाचं दुःख तिच्या डोळ्यामध्ये आहे आणि ते आपल्या आसुरीने हल्क करणार आहे. रडून रडून जर तिने मला स्पर्श केला तिला बातमी करू नका. अगोदर सांगितलं भगवंतानी. आणि यशोधरा आपल्या दालनात विचार मग्न स्थिती अशीच बसली होती, नाराज बसली होती. बघा, आणि भगवंताने प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती प्रेम निर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य नाही आहे. जसे नदीचे दोन्ही किनाऱ्या अशा पाण्यानं भरून जातात असे दोन्ही डोळ्याच्या किनारा यशोधरेच्या डोळ्याला झाडा लागलाय. रडून राहिली मौली, भयान रडून राहिली. ज्यांच्यावर आपण प्रेम केले तो गुरु सत्याची शिकवण देणारा जगद्वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ते साथ रडू लागले, भयान रडू लागले. परंतु तिथे शुद्धजन आले. याची जशी आठवण झाली त्या मातेला, जशी आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि नेमाने आपल्या थोड्या अंतरात जाऊन बसली. शुद्धजन राजे दरबारात आले. एवढं कळता बरोबर पाय सोडले मावतीनं. जगाची सूर, देवई सूर, धन्य त्याची माता, धन्य तिचा पिता, धन्य ती यशोधरा, तिला हा पती लाभला. पाहते सूर की तिथून आपले सासरे आले म्हणून पाय सोडले. पूर्वीची कथा लोक आम्हाला सांगतात, जुने लोक सांगतात